मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात भ्रष्टाचाराची नांदी, अधिकाऱ्यांची होते चांदी। कामगारांना भर पगारी सुट्टी देत गरजुल्यांकडून सफाई करून घेतली जाते। कष्टाने काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांचे आणि करदात्या मुंबईकरांच्या पैशांचे शोषण मनपा थांबवणार कधी? सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या माहीम आणि दादर परिसरात स्वच्छतेच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा, त्याचप्रमाणे गैरप्रकार सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। महापालिकेचे अधिकारी आपल्या हक्काच्या सफाई कामगारांकडून पैसे घेत त्यांना भर पगारी आराम देत असून त्याऐवजी रस्त्यावरील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या गरजुल्या व्यक्तींकडून अल्प मानधनावर साफसफाई राजरोसपणे करून घेत असल्याचे निदर्शनास आले। हा नेमका प्रकार काय? तर मिळालेल्या माहितीनुसार माहीम त्याचप्रमाणे दादर घनकचरा विभागातील सफाई अधिकारी राधिका अहिरे साळवी यांच्या दादर घनकचरा व्यवस्थापन चौकी येथे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे। जे कामगार पालिकेच्या मस्टरवर अधिकृत आहेत त्यांना ड्युटीवर न बोलावता काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्याकडून हजेरी लावण्यासाठी पैशांची मागणी करतात। या बदल्यात कामगारांना कामावर न येण्याची सवलत दिली जाते। मात्र रस्ते साफ होणे गरजेचे असल्याने या कामासाठी महापालिकेचे अधिकृत कर्मचारी नसलेल्या बाहेरील व्यक्तींना, विशेषतः परिसरातील गरजुल्यांना पकडून आणले जाते। त्यांना पालिकेच्या अधिकृत पगारापेक्षा अत्यल्प मानधन देऊन रस्ते झाडण्याचे काम दिले जाते। या भागात नियमितपणे हा गैरप्रकार होत आहे। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार या परिसरात हे अनधिकृत सफाई कामगार रोज काम करताना दिसत आहेत। माहीम स्टेशन परिसर, सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर मार्ग, आगाशे पथ, मीनाताई फुल मार्केट या ठिकाणी हे कामगार काम करताना दिसत आहेत। खरं तर महापालिकेचे काम हे जबाबदारीचे असते, मात्र कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि सुरक्षेच्या साधनाशिवाय या गरजुल्यांकडून कचरा उचलला जातोय। यामुळे एकीकडे पालिकेच्या शासकीय तिजोरीवर डल्ला मारला जातोय, तर दुसरीकडे कामाच्या गुणवत्तेचा प्रश्नही आता निर्माण झालाय। कष्टाने काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांचे तसेच करदात्या मुंबईकरांच्या पैशाचे हे सरळ शोषण आहे। असे मदबस्त अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही जुमानत नाहीत, त्यांच्या सूचनांचे देखील पालन करत नाहीत। कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक मेमो दिले आहेत, त्यांच्या उद्धट वागणुकीमुळे त्या वरिष्ठांनाही ते जुमानत नाहीत। प्रभागातील नगरसेवक यांनी अनेक वेळा याबाबत तक्रारीही दिल्या आहेत। स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालाय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात काम केल्यामुळे या अधिकाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। गेले 5-6 वर्ष हे अधिकारी एकाच